राज्यामध्ये शासकीय खर्च कमी करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। परदेश दौऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले। सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला देण्यात आला। सर्व विभागांना डिजिटल बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले। इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचा सल्ला देण्यात आला। कॅबिनेटमध्ये आज चर्चा झाली। अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा सार्वजनिक वाहतूक वापरावी। शासकीय कॅन्टीन, रुग्णालय, अंगणवाडीतल्या मेनू कार्डमध्ये आता बदल केले जाणार। खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचा हा प्रयत्न केला जातो। वाहनांच्या मिरवणूक, बाईक रॅलींना पोलीस आता परवानगी नाकारणार आहेत। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, कॅबिनेटमध्ये आता नेमकी काय काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या? या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अहवालानंतर आपण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली आणि त्यामध्ये सुद्धा आपण निर्णय सांगितले गेले आणि त्यामध्ये जे आपण कमी करण्यासाठी या ठिकाणी निर्णय दिले होते। आणि आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सूचना केलेल्या आहेत। त्यामध्ये मंत्र्यांनी तात्काळ आपला वाहन ताफा अर्ध्यावर आणावा अशी महत्वाची सूचना या ठिकाणी केलेली आहे। तर कोणत्याही स्थितीत पदाधिकारी, आमदार असा लवाजमा मागे फिरणार नाही असे सुनिश्चित करावे असं देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर जसंच आपण विदेश दौरे खाजगी असले तरी करू नयेत। विशेष विमान, हेलिकॉप्टर प्रवास टाळावा। आज मी बाईक वापरलेली आहे। ठरवून आठवड्यात एक दिवस सार्वजनिक वाहतूक मधून प्रवास करा असं देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर आपल्या कार्यालयात स्टाफ आहेत, त्यांना वाहने दिली आहेत, त्यांचा आढावा घ्या आणि वाहन संख्या कमी करा। तसेच जिल्हा विभाग पातळीवर अधिकाऱ्यांना मुंबईत किंवा अन्य न बोलता VC द्वारे बैठक सहभागी घ्या असे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या। तसेच होल्डिंग ब्रेक्स आणि रोषणाई यापासून दूर राहा असं देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आणि नेत्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीसाठी।